गुड मॉर्निंग ऑल. आणि आज आहे गणपती. गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा. मस्त सगळ्यांच्या घरी गणपतीचं आगमन झालं असेल आणि मस्त तयारी पण चालू असेल. आमची पण देवपूजा वगैरे झाली. गणपती नसलं म्हणून काय झालं, पूजा बिजा तर झाली मस्त. गाव छोटा आहे ना आपल्याकडं. मस्त साहेबांनी मोदक आणले होते काल. गणपतीला प्रसाद पण चढवून झालाय आणि आता नाश्त्याची तयारी चालू आहे. साहेबांचं आवरते तोपर्यंत नाश्त्याला बनवून घेते काहीतरी. शेव टोमॅटो बनवणार आहे, काहीतरी नाही म्हणजे ठरलंय. साहेबांची पण मस्त देवपूजा वगैरे आवरली आहे, ते पण तयार होतात. माझं पण आवरलं, घरातलं काम पण झालंय. आणि मला आज सकाळी 4लाच जागा आली होती. मला एवढं लवकर उठून काय करायचं, मग परत बसली. दोघं जागे झालो आम्ही. बसलो, गप्पा मारल्या थोड्याशा. परत मग आराम केला. नंतर मग उठले. आज त्यांना पण ऑफिसला जायचं. ऑफिस नाही आहे, बाहेर जायचंय. हा, गणपतीला नाही चालले. हा, मॅडम बाहेर चालल्या, ते त्यांच्यासोबत मॅडमला घेऊन जात आहे ते. तर मला पण जायचं आहे कामाला. बघूया आता. नाश्ता तरी पहिला बनवून घेते, नंतर इथे आता शेव टोमॅटोच्या भाजीची मी तयारी केलेली आहे. कढईत इथं तेल टाकून घेते. इथे बघा, मस्त टोमॅटो कट करून घेतला. ते मोठ्या मोठ्या फोडी कापायच्या. लसूण कुटून घेतलाय आणि हे घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतली आहे. हिरवी मिरचीचा वापर नाही करत आहे याच्यामध्ये. लाल लाल मिरची पावडर टाकायची आहे. आणि ह्याच्यामध्ये आता तेल गरम झालं तर राई टाकायची, जिरं नाही. जिरं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. मी फक्त राई वापरते, छान लागते तशी पण. तर चला, तेल गरम होते, पुढची तयारी करून घेऊ. आणि जाधव पाव आणणार आहे. आज खूप दिवसात ना आम्ही पाव खाणार आहे, कडक पाव आणणार आहे. शेव टोमॅटोच्या भाजीसोबत मस्त लागतात ते पाव वगैरे. आता साहेब जातील पाव घ्यायला, त्यांची तयारी चालू आहे. आणि मी तोपर्यंत भाजी बनवून घेते शेव टोमॅटोची. इथे मैत्रिणी तेल गरम झाले, राई टाकायची. राई छान अशी फुटली पाहिजे, तडतडली पाहिजे. त्यामध्ये 2-3 कढीपत्त्याची पण पानं टाकून घेते. हिंग, हळद, आणि हा ठेचलेला लसूण. आणि मस्त लसूण थोडासा लाल झाला की मग टोमॅटो टाकायचे. आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार, आता लोक जास्त आहे तर तुम्ही कमी जास्त पण करू शकता. तर आता आम्ही दोघंच आहे तर मी 2 टोमॅटो कापले, ते मीडियम साईजचे होते, मोठे मोठे. इथे मालवणी मसाला टाकते 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा टाकणार आहे. आणि सोपी आहे, खूप सोपी आहे, मस्त साधी सिंपल आहे, पण टेस्टी पण लागते खायला. पावासोबत तर छानच लागते. बस, टोमॅटो पण टाकून घेतले लगेच आणि पटकन होते. मस्त याला असं हलवून घ्यायचं. त्याच्यातच मीठ पण टाकायचं, अर्धा चमचा मीठ. आणि थोडेसे टोमॅटो असे सॉफ्ट होऊन द्यायचे मैत्रिणींना. याला चांगले असे सॉफ्ट झाले का मग वरतून पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. चांगले गळले पाहिजे. नंतर मग ती शेव टाकायची. भेळीमध्ये जी शेव भेटते ती शेव, येलो येलो कलर जी असते ना, पिवळीवाली, मीडियम साईजची. टोमॅटो नरम करून घेते चांगले. इथे मैत्रिणी टोमॅटो आता छान असे नरम होत झाले. ते अर्धी कोथिंबीर आत्ता आणि अर्धी कोथिंबीर नंतर. याच्यामध्ये तुम्ही थोडंसं धना जिरा पावडर पण टाकू शकता, टेस्टी लागते उलटा अजून. मी पण टाकणार आहे त्याची थोडीशी. आणि माझ्या मुलीला तर लय आवडते ही भाजी. नुसते कच्चे टोमॅटो कापून पण खाते, असा मसाला घालून. मी पण खायची, तिला पण आवडतं ते. तिच्याबरोबर आता तिच्या मिस्टरांना पण आवडायला लागलं हे सगळं. त्या दिवशी बटाट्याची भाजी केली होती गावच्या सारखी, मस्त शेंगदाणे वगैरे टाकून. म्हणजे आई लय आवडली होती त्यांना, मस्त आवडली बटाट्याची भाजी. मी पण दाखवेल तुम्हाला. हिरव्या मिरचीतली होती ती, साधी सिंपल छान. आणि याच्यामध्ये आता पाणी टाकून घेते, गरम पाणी टाकायचं.
गरम पाणी टाकलं की टोमॅटो छान नरम होतील. पाणी गरम, टोमॅटो नरम. याच्यामध्ये तुम्ही पाहिजे तेवढं पाणी टाकू शकता, किती पातळ करायचं किती नाही, कारण नंतर कसं शेव टाकली की ती भाजी आपोआप घट्ट होते. तर मी अजून पण याला पाणी टाकून घेते. बघा मस्त साहेब पण तयार झाले, ते कामावर जायला मस्त बोलू बोलू रे. या लवकर या, दूध बीत घेऊन या. खाली पाठवते दुकानात दूध आणायला. आणि छान देवपूजा झाली, घर असं प्रसन्न वाटतंय. आज मस्त पूजा बिजा झाली. तर रोजही असते, पण आता गणपती येतं अजूनच छान वाटतंय जरा. गणपतीमुळे छान असं घरामध्ये पण प्रसन्न वाटतंय. सणावाराचे दिवस आहे तर बरं वाटतंय जरा. इथे आता भाजी छान उकळते, मस्त नाश्ता करू. तुम्हाला आज टिफिन लागते? आता कधी बनवणार? वाजले किती? 9:30. टिफिन लागतेच. आता बघूया काय तर आहे. भात पण फोडणी घालून देऊ शकते. इथे भात बनलेला आहे, भात फोडणी घालून देईल त्यांना, जिरा राई वगैरे टाकून. फ्रूट पण कट केलेलं आहे. काल त्यांनी खाल्लं नाही, डाळिंब लक्षात नाही राहिलं वाटतं, तर काल खाल्लं नाही त्यांनी. शेव आठवणीने घ्यावं, नाही तर याल तसेच. तिथे साईडला मैत्रिणी छान चहा पण ठेवून घेतली आहे. आता साहेबांना एवढं सामान आणायचं लक्षात राहिलं तर बरं होईल. दूध आहे, पाव आहे, शेव आहे. कारण ते कसं दुकानातली एवढे कामं वगैरे करत नाही, मी सगळं आणते. कधीतरी सकाळचे गेले घाईचं असली गडबड तर मग जातात ते. पण माहीत नाही, आता लक्षात राहिलं तर बरं, नाही तर घरी आल्यावरती मग आहे परत ओरडा. आणि छान आज मस्त साधी सिंपलच साडी घातली आहे. आता कामावरती पण अशी साडी घालून जाणार आहे. एकच काम आहे त्याच्यामुळे एवढं काही नाही. छोले आणि पुरी बनवायची. तिकडे मॅडम रात्रीच मेसेज केला होता की मंगलमैने छोले बिगाये, तर बोललं छोले आणि पुरी बनवायची आहे, मसाला कांदा. आणि बघू घरी आल्यावरती मी पण संध्याकाळच्याला करेन. आता दुपारी तर ऑफिसला बाहेर आहे कामानिमित्त, त्यामुळे जेवण पण केलं तर जेवायला कोण नाही. त्यामुळे पप्पांना आता मोदकाचा प्रसाद दाखवून घेतला. त्यांनी कालच घेऊन आली होती येताना. छोटेसे गणपती बाप्पा आहेत माझ्याकडे, तर त्यांचीच मी पूजा वगैरे करून घेतली आणि प्रसाद वगैरे दाखवलाय. आवरलं सगळं घरातलं काम बी. आता चहा नाश्ता करून आता 9:30 झाले. ते 10:30ला निघेला आम्ही, पण त्यांना 11ला निघायचं आहे, मला 10:30ला. म्हणजे दोघांना मग मला ड्रॉप करून ते पुढे जातील. तर असा आजचा दिवस आहे. आणि बघू उद्या जर संडे, उद्या सुट्टी आहे, लवकर उठलो तर पटकन मग लालबागच्या राजाला जायचा विचार आहे आमचा. कारण 1.5 दिवसाचे गणपती असतात तर लोक कसे आपल्या घरच्या गणपतीच्या तयारीमध्ये असतात, तर एवढी गर्दी नसणार आहे. तर असा विचार चाललाय की लालबागला जाऊन येऊ, कारण 1-2 वर्ष नाही जायला भेटलं. तर उद्याचं जरी असं आहे, बघू उद्याचं नियोजन. आणि गेलं तर नक्कीच व्हिडिओ शूट करू थोडासा तिकडे, कारण गर्दी नसेल. कारण नंतर मग गर्दी होते खूप आणि जायला भेटत नाही. तर असं आहे. तर बघूया, गेले तर मी नक्कीच तुम्हाला दर्शन घडवेल माझ्यासोबत. तर चला नाश्त्याचं करून घेते, येतात साहेब दुकानातनं. ते मैत्रिणी शेव आलेली आहे, ही वाली शेव. ह्याच्यापेक्षा जाडी पण येते एक, ती पण चालते किंवा ही पण चालते. अर्ध पॅकेट टाकलं. माझ्या बाबूला ही शेव चहामध्ये खूप आवडते. आणि जाताना मी त्याला आता काका आले होते माझे, तर त्यांच्याकडे मी त्याला 1 किलोचं पॅकेट घेऊन दिलं. आता मला आज सकाळीच फोन आला होता त्याचा पण गणपती आहे. कडक सांगितले होते, नरम आणले तुम्ही पाव. म्हणजे तुम्ही पुढे नाही गेले ना, मग का कडक पावाचं नाही लक्षात राहिलं. आता याच्यात होईल ना. लहान पोरांचा नुसता आवाज चाललाय बाहेर, गणपती बाप्पा मोरया. मस्त इथं रात्री किती वेळ ढोल ताशांच्या गजरात गणपतीचं आगमन होत होतं. तिकडनं तिकडनं आवाज येतोय, गणपती येत आहेत सगळ्यांचे. काहींचे रात्रीच आले, काही मंडळाचे आहेत ते मोठे मोठे आधीच आले होते. तिची अर्धी उकळी, दूध कमी होतं त्याच्यासाठी. आता दूध पण टाकून घेते साईडला, तोपर्यंत नाश्ता करेपर्यंत चहा होईल आमची.
हा साहेब बोलताय हा. ही भाजी झालेली आहे, ऑलमोस्ट रेडी आहे माझी पण भाजी. ही मस्त अशी बनली आहे. जास्त तेल टाकलं तर तरीदार बनते हॉटेलसारखी, पण जास्त तेलाचा वापर नाही केलाय कारण नंतर मग परत तेलकट ढेकर येतील. वरतून आता अशी कोथिंबीर टाकते मस्त. आता हे अजून पातळ पण ठेवू शकता. आता यांनी नरम पाव आणले, ते कडक पाव आणायचे होते याच्याबरोबर, पण नरम पाव आले तर ही अशी कन्सिस्टन्सी ठीक आहे. नाही तर अजून पातळ कडक पावासोबत, कारण ही नंतर घट्ट होते भाजी. तर झाली आपली भाजी रेडी. साईडला चहा होते, नाश्ता करून घेतो. तुम्ही पण या नाश्ता करायला आमच्यासोबत. गुड मॉर्निंग. मॉर्निंग नाही होय करत, बाहेर निघालो आज. एवढे पाय दुखतात आहे, मला घरात उभं राहायला येत नव्हतं आज. आणि मी आता बाहेर निघाली, माहित नाही आता कुठं जाते. सिद्धिविनायकला जायला म्हणून निघाली. लालबागला जाते का सिद्धिविनायकला जाते, कुठंतरी एका गणपतीला जाऊन येणार आहे. आणि माझे पाय आज परत दुखायला लागलेले. सकाळपासून मी आराम केलाय, परत पाय दुखत होते. आता परत निघाली, कुठल्या देवाचं दर्शन भेटतंय. पण मला जायचंच आहे आज गणपतीला, कुठल्या का होईना पण मी जाणारच आहे. आणि तुम्ही पण माझ्यासोबत चला, निघाले बाहेर जाधव म्हणे. गर्दी असेलच, कारण लालबागला जायला माझे पाय दम धरत नाही. मला पण हे बोलतात आहे, बघू आता कुठं कुठं जातोय ते. तुम्ही पण आमच्यासोबत चला. होली फॅमिली हॉस्पिटल आलं तर 10,000ची आठवण झाली. इथं आतमध्ये मस्त बेकरी आहे, वन बेकरी आहे. इथे मस्त स्नॅक्स असतात, तिथं नाश्ता वगैरे छान भेटतो. आणि आम्ही आता हिल रोडच्या दिशेला आहे. इकडे ह्या साईडला हिल रोड आहे, या साईडला काय हो बस स्टँड. हां बस स्टँड आहे इकडं. आणि माउंट मेरीची पण फेअर चालू झालेली आहे, यात्रा आजपासून 1 आठवडाभर आहे. बघू आता तिकडं कधी जाऊ आम्ही, तिकडं पण राऊंड मारू एक दिवस. साहेबांचे आमच्या असे शॉर्टकट रस्ते, साहेबांचा एरिया आहे आमच्या बाल्कनीचा. संडेचा दिवस मार्केटिंगला चालता चालवत नाही गाडी, काचा बंद केल्या ते तरी सगळे चिडले. ते प्रॉब्लेम करतात नाही लय. एरवी ड्रायव्हर असतात त्यांच्यासोबत कधीतरी एकटे येतात चालवायला, तर असे प्रॉब्लेम करतात ते. आता ही अख्ख्या रस्त्याने त्रास देईल ती बाईक. आपली बाईक पुढं काढा. लय सिनियर सिटीजन आहे ती, जास्त सिनियर सिटीजन आहे म्हणून प्रॉब्लेम झालाय. काचा बंद करून गाडी चालली, तिची गाडी चालतच नाही. अख्ख्या रोडने ट्रॉफिक जाम करून ठेवलाय तिने आता. आणि हा पूर्ण बँड्राचा एरिया. पहिलं जुन्या पिक्चरमध्ये इथं शूटिंग पण झालेलं आहे. हा हे सगळे बंगले ना, सगळे जुन्या पिक्चरच्या शूटमध्ये आहेत. जाधव आमचे मस्त पिक्चर बघायला यायचे जुन्या पिक्चरचे. बघा जाधवांना सगळं माहिती. पूजा भटची बिल्डिंग इकडे पुढं, आता लीलावतीचं हॉस्पिटल पण येईल, मग चर्च वगैरे. आणि हा सगळा यांचा बालपणीचा एरिया आहे. पूर्ण बालपणी यांचं इकडंच गेलं आहे बँड्रामध्ये. ख्रिश्चन एरिया, ख्रिश्चन पण लोक छान आहेत इथे है ना. चर्च आहे बघा, यात्रेचं पण लागलंय तिथे, पाळणे वगैरे आले ते त्या साईडला. इथे चर्च आहे, मस्त पाळणे वगैरे लागले. आणि इथे हे लीलावती हॉस्पिटल आहे.
पुढे इथे कॉलेज आहे. भुजबळ कॉलेज सिटी. खूप मोठं हॉस्पिटल आहे. आमदाराचा गणपती इकडे ॲडव्होकेट आशिष शेलार यांचा गणपती आहे इकडे. रिक्लेमेशन. इथे आमच्या साहेबांची शाखा आहे, बसायला येतात इकडे शाखेमध्ये. मित्रमंडळ बसलेले. हां आहे. सुट्टी असली का शाखेत येऊन बसतात मस्त टाइमपास करत. त्यावेळेस कशाचं देखावा केलं माहिती. गणपती बाप्पा मोरया. आणि असं रस्ते खाली आहे, सुट्टी आहे तर नाही का, गर्दी कमी आहे. ज्याच्या त्याच्या घरी गणपती बाप्पा आहे. आज 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पांचं विसर्जन होईल तर गर्दी कमी आहे जरा. आणि इकडं मैत्रिणी या साईडला रिक्लेमेशन आहे. मस्त सिलिंग वगैरे दिसतंय पुढे समोर. आता येत नाही आम्ही, पण कधी यायचो बसायला. तिकडे त्या बाजूला सिलिंग आहे पुढे आणि समुद्र आहे छान. आणि इकडे माईमची खाडी. छान मस्त. आता ऊन पडले आज वातावरण. काल पण असंच होतं, 11 वाजता ऊन पडलं आणि संध्याकाळ लगेच 1-1.5 तासात पाऊस चालू झाला. इथे पुढे माईम कोळीवाडा आहे पुढे. ट्रॅफिक आहेच आहे तरी पण नाही नाही बोललं की येतच. दादर. हां दादरला आलो मैत्रिणीला. गर्दी आहे पण हा. नाना ते इकडे येतात पुढं ना फुलांना. फुल मार्केट आहे इकडं पुढे. आता सकाळी मार्केट लागून गेलंय तरी आता छोटे मोठे बसतात आहे घेऊन असं. नंतरून ज्यांना पाहिजे त्यांना मोठा मार्केट सकाळीच लागून जातो. आमचे काका वगैरे इकडंच येतात हे फुलं घ्यायला.
रस्त्यावर आहेत असे, कसे लोक राहतात हे आपण विचारच करू शकतो. लोअर परेलला, लोअर परेल. अशा उंच उंच इमारती आहे, बिल्डिंग आहे सगळीकडे. आणि मस्त गॉगल पण दिलाय मला घालायला. डोळ्यात कचरा उडायला लागला होता, माझे आहेत पण मी घरातून काढलेच नाही, बाहेर कधी घेऊन येत नाही, ठेवले शोला कपाटात. आता आठवण आली त्यांना, तर मला बोलले हाय गाडीमध्ये एक लावतो, डोळ्यांचं संरक्षण होईल माझ्या. लोक जाऊन आलेत, काही काही चाललेत आहे. आणि एक वर्ष आमची पण अशीच होती, आम्ही सकाळी 7ला लाईनीला लागलो, तर दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता दर्शन घेतलं होतं लालबागला. पण डोक्यावर पायावर डोकं ठेवूनच दर्शन घेतलं होतं. सोना लहान होती माझी त्यावेळी. आणि आम्ही केमच्या तिकडनं लाईन लावली होती त्यावेळेस, केम हॉस्पिटलच्या तिकडनं. पूर्ण एक दिवस आणि रात्र पहाटेचं दर्शन घेऊन आम्ही घरी गेलो. बघूया आता, आज आलोय, आज किती वेळात भेटतंय बघूया. आणि दरवर्षीच येतो असतो आम्ही, पण आता गेल्या वर्षी मला जमलं नाही, माहीत नाही कशामुळं नाही आलो, पण नाही आलेलो गेल्या वेळेस. आता बघूया. थांबा. दुरून दर्शनाला पण एवढी गर्दी आहे, जवळजवळ किती 1 किलोमीटर तर चालतच आलोय आपण. जास्त पण कमी नाही, पण अजून इकडून लाईन लागायची स्टार्टिंगला. ही दुरून दर्शनाची लाईन आहे, तरी एवढी गर्दी, कुठून लाईनी लागायचं समजत नाही. पब्लिक बघा. आम्ही विचार करून आलो होतो 1.5 दिवसाचे गणपती, लोक घरी असतील आपल्या आपल्या तयारीत, आम्ही जाऊन पटकन दर्शन घेऊन येऊ. एवढ्या गर्दीत कसं दर्शन व्हायचं. एवढे राऊंड काढायचे अजून. ले लो आप, ले लो.
कुछ फ्री में नहीं है, सब प्राइस है बघा. पाणी पी सकते हो.